आता माझं जे एक गाणं आहे, जे माझं आणि हिरोईनचं जे गाणं आहे, उडत असतात अशा, त्या ह्याच्या इंग्लिश गाण्यावर सुद्धा त्यांनी हे केलं, एडिट केलं. म्हणजे बघ, पण अलीकडं मराठी हिंदीसारखं करण्याचा प्रयत्न करते किंवा तमिळ सिनेमांसारखं करण्याचा प्रयत्न करते. नाही, कारण तुम्ही त्या इंडस्ट्रीत काम केलं. मला सांग ना, काय मला सांग किती सक्सेस आहे, मला सांग तू मराठी फिल्म्सना. बिलीव्ह नाही करणार तू, व्हायचं होतं ते काय. म्हणजे आम्ही हे दंतकथा ऐकत राहायच्या ना सगळ्या. न काय डॉक्युमेंटेशन झालं नाहीच ना, त्यावेळेला काहीच नव्हतं ना, की आम्ही त्याचे 2च प्रयोग करू शकलो फक्त. हो, बाकी त्या लोकांनी 50-60 प्रयोग केले त्याचे, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेने, पुरुषोत्तम बेर्डेने, पण आम्ही नाही करू शकलो. तीच रिस्क आता यांनी घेतलेली आहे. हो, पण तिचा होता तो कौटुंबिक सब्जेक्ट होता, ह्याचा हा भलताच सब्जेक्ट आहे. विश्वास ठेवा, अशोक सराफांना आजही त्यांच्या कोतीनुसार आणि ताकदीनुसार काम मिळालेलंच नाही. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत द ग्रेट अशोक सराफ सर. मामा, मी तुमचं खूप स्वागत करतो. मामांचा सिनेमा रिलीज होतोय लाईफलाईन नावाचा 2 ऑगस्टला, त्यानिमित्तानं आपण बोलतोय. मला याची पूर्ण खात्री आहे की तुम्ही अनेक दिवस याच सिनेमाबद्दल सतत बोलताय आणि त्यामुळं कदाचित थोडं मोनोटोनी पण आली असेल, कंटाळा पण आला असेल, पण ते करावं लागतं कारण शेत कापडीला आलेलं आहे, त्यामुळे प्रमोट तर करावं लागेल. पण सगळ्यात बेस्ट गोष्ट काय माहिती आहे का, मी जेव्हा प्रेस कॉन्फरन्सेस बघतो किंवा त्यात खूप तरुण मुलं मुली आलेले असतात, यूट्यूबर्स आलेले असतात, आणि ते सगळ्यांची धडपड असते की मामांना कॅप्चर करायचं, मामांचं हसणं, बोलणं, बसणं, बघणं सगळं कॅप्चर करायचं. का तर मामा आजसुद्धा सोशल मीडियावर हिट आहेत. त्यांना मामांना बघतात लोक, मामांचे रील बघतात, हसलेलं बघतात, बोललेलं बघतात. सोशल मीडियावर आज पण तुम्ही एव्हरग्रीन आहात, हे तुम्हाला माहिती आहे. मला थोडीशी कल्पना आहे त्याची, पण आता तू सांगितल्यानंतर माझी खात्री पटली आहे. हे इतकं प्रेम कसं काय असू शकेल. म्हणजे तुम्ही केलेले सिनेमे, केलेल्या भूमिका हा एक भाग झाला. मी खूप सिरियसली बोलतो, मला खूप कौतुक वाटतं त्या गोष्टीचं. एक माणूस त्या प्रवाहात खूप आधीपासून आहे आणि तो आता इतका मोठा, ज्येष्ठ आणि सर्व अर्थानं आहे, तरी पण तो सोशल मीडियावर चाललेला आहे. यूथ त्याच्या मागं धावतंय नुसतं. कसं काय झालं, हे काय आहे? काय, एक तर म्हणजे मला या 2 गोष्टी अवलंबून असतात ह्याच्यावर. बरं, एक तर म्हणजे तुमची सिन्सिअरिटी, कलेच्या दृष्टीने म्हणजे आर्टच्या दृष्टीने तुम्ही जे काम करताय त्याच्यात तुम्ही किती सिन्सिअर आहात, याने तुमच्या कलेची लेवल ठरते नेहमी. आणि ती लेवल लोकांना जर आवडली तर लोकांशी तुम्ही कसे पेश होता हे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. मी माझ्या जे लोक फॅन्स आहेत माझे किंवा जे लोक माझे मैत्रीसाठी येतात त्यांच्याशी मी नेहमीच चांगलं बोलतो, कारण मला कोणाचा अपमान करायला जमत नाही. मी फिरकी घेईन पण मग अपमान करायला जमत नाही मला, मी करत नाही कोणाचाही अपमान. आणि ते जे माझे फॅन्स आहेत हे उगाच नाही फॅन्स, खरी गोष्ट आहे. हे मिळवण्यासाठी कित्येक वर्ष लोक धडपडतात. ते मला देवाच्या दयेने मिळालं, मी सोडून कसा, मी उगाच कशाला वाटायचं बोलेन, का मी त्यांचा अपमान करेन याच्यासाठी. मग त्यामुळे काय होतंय, लोकांमध्ये मी जास्ती पॉप्युलर आहे. कोणी जर केलं तर मी जाणाऱ्या माणसाने जर कोणी नमस्कार केला तर मी त्याने नमस्कार करतो. हो, पण तुम्ही जे सोशल मीडियावर दिसतं ना आत्ता, ते तुमचे जुने सिनेमे, जुनी नाटकं, जुनी गाणी, त्यातले मीम्स, त्या जुन्या गाण्यांवरचे नवीन गाणी ॲड करून त्यातल्या स्टेप्स वगैरे, हे एव्हरग्रीन वाटतं मला सगळं. हे सगळं काय, ही सगळी लोकांची कृपा आहे. हे सगळे लोक करतात. अर्थात ते मला आवडतं जे काय करतात, आवडतं. हां, या नकारता माहिती आहे, त्यात त्यांच्या एकंदर दृष्टिकोनची मला कल्पना येते ना, किती सारे ब्रिलियंट आहेत लोक, मी कसे एडिट करून बरोबर जोडतात. आता माझं जे एक गाणं आहे, जे माझं आणि हिरोईनचं जे गाणं आहे, उडत असतात अशा, त्या ह्याच्या इंग्लिश गाण्यावर सुद्धा त्यांनी हे केलं, एडिट केलं. म्हणजे बघ ना, ह्याच्यापेक्षा आणि काय करणार आहे. साऊथमधल्या गाण्यावर आता साऊथमधल्या लोकांना पटतं की हे अशोक सराफवर असू शकतं, कारण आपला चेहरा साऊथ इंडिया. पण हे ते गाण्यांच्या स्टेपवर नाही आठवलं, ते कोरिओग्राफर कोण होतं? सुबल सरकार. तेव्हा पण म्हणजे त्यांनी अशा स्टेप्स केलं, तेव्हा ते करताना तुम्हाला तेव्हा काय वाटत होतं? हे ज्या काय स्टेप्स चालल्या होत्या त्या काय नृत्याच्या स्टेप्स नव्हत्या? नाही, पण रिदमच्या होत्या ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिदम. आता ते ऑफ बीटवर जे आहे ते ऑफ बीटवर द्यायला पाहिजे. तारा तारा अशी जी आहे ना, ती पण त्याची रिदम त्यातला जो जपला गेला आहे ना,
ते सगळ्यात मोठं गरजेचं आहे. पण तुम्हाला असं वाटत होतं की आपण करताना काय डान्स स्टेप्स आहेत, काय दिल्यात मला स्टेप्स, असं वाटत होतं? नाही, मी काय म्हणजे करताना मी काय काय असं वाटण्यासारखे ते वेगळे पिक्चर असतात. किंवा ती जी स्टेप आहे ती अशी हात ठेवून असं गोल फिरलाय तुम्ही, हो हो, ती जी स्टेप आहे सांगितली करायला, मी केली चांगली. हो. या सगळ्या झोनमध्ये ना, म्हणजे मला कौतुक का वाटतं की त्यानंतर पण खूप सिनेमे आले, त्यानंतर पण खूप गाणी आली, पण ती नाही मीम्स होत. हो. त्यानंतर खूप चांगली गाणी आलीच की, पण मीम्समध्ये तोच काळ दिसतो कायम, तीच चेहरे दिसतात. मग याच्यात मी लकी आहे या बाबतीत. म्हणजे वा, लोकांना असं वाटतं की सर त्यांना माझ्यावरती जे करावं हे माझ्या दृष्टीने किती म्हणजे भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतंय. म्हणजे मला लगेच असं वाटतं की मी काहीतरी अचीव्ह केलेलं आहे या इतक्या वर्षात. यू आर एव्हरग्रीन. आणि मला असं वाटतं की हे मागचं ऑनेस्टी आणि जो इनोसन्स आहे ना, ज्या इनोसन्स म्हणजे ज्या प्रेमानं तुम्ही ते केलं आहे ते एव्हरग्रीन असं मला वाटतं. हो, आणि त्याचं ते क्रेडिट आहे. हो, करेक्ट. अशोक सराफ म्हणून मोठा 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 कलाकार होत गेला, कारण तो आत्तापर्यंत पण तेच करत गेला की जे आलंय ते अत्यंत प्रामाणिकपणे करणं. हो, तो मेन आहे माझा, प्रामाणिकपणेच करायचं. आता मी लाईफलाईनकडे येतो. लाईफलाईनमध्ये तुम्ही बऱ्याच दिवसानंतर डॉक्टरच्या भूमिकेत दिसताय आणि ट्रेलर मी बघितला, त्यात खूपच सॉफिस्टिकेटेड डॉक्टर दिसताय तुम्ही बऱ्याच दिवसानंतर. तर मला वाटत नाही यापूर्वी इतकी मोठ्या लेंथची डॉक्टरची भूमिका तुम्ही केली असेल. नाही, मुळात म्हणजे त्यांना ना लेंथ नाही आहे माझीची गोष्ट, म्हणजे पण स्ट्रेंथ आहे. तो डॉक्टर जो आहे, खरं म्हणजे डॉक्टर हा एकंदर कथावस्तूचा हिरो आहे. त्या बरं, सिनेमाचा हिरो वेगळा आहे, कॅरेक्टरायची जी वेगळी हिरो, बरोबर, हो. पण जे एकंदर जी गोष्ट आहे, प्रॉब्लेम आहे त्याचा हिरो तो आहे. हे मी सांगणार नाही काय आहे ते, ऑफकोर्स. ते अर्थात तुम्हाला कळणार, कारण हा जो सब्जेक्ट आहे ना, हा युनिक सब्जेक्ट आहे. हा आत्तापर्यंत कधी आलेला नाही, याच्यावर कोणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही असा माझा अंदाज आहे. आणि तो कारण नवीनच आहे तो प्रॉब्लेम, आणि तो नवीन प्रॉब्लेम आत्ता कुठे जरा जरा यायला लागलेला आहे आणि रूढ होतोय. तर त्याचं महत्त्व लोकांना पटवून देणं हे फक्त ह्याच्या मागचा हेतू आहे. ही स्क्रिप्ट तुमच्याकडे कशी आली? आणि तुम्ही, मला 100% खात्री आहे की तुमच्याकडे खूप सारा स्क्रिप्ट असणार आहेत, थप्पीच्या थप्पी असेल, पुन्हा नवीन माणूस कोणतरी येतो आणि मामा माझ्या सिनेमात काम करा ना, आणि तो हेच सांगत असणार आहे माझा सिनेमा वेगळा आहे, माझा सिनेमा वेगळा आहे. प्रत्येकजण म्हणतो जरा वेगळं आहे आमच्या जर काही होईल ठीक आहे. म्हटलं हे जे स्क्रिप्ट पडलेत नाही इकडे, ह्याच्यात पण वेगळं आहे असं मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर मी ह्याला पण तेच म्हटलं होतं. मग ही कशी लिंक घेतली कशी? तर म्हटलं तू वेगळं काय मला सांग नाही तिथलं, ह्याच्यात पण वेगळं आहे. मी वाचलं ते काय वेगळं आहे ते मला कळलं. तुझं काय वेगळं आहे ते मला सांग ना काय ते. बरं, मग त्यांनी मला सांगितलं की असं आहे आणि असं आहे आणि असं आहे. अरे म्हटलं छान आहे, काय वेगळंच आहे काहीतरी, म्हणजे कथा पण वेगळी आहे, त्यातले इन्सिडंट्स पण वेगळे आहेत, आणि नेहमीची कॉमेडी तर नाहीच नाही आहे. ओहो हो, त्या ट्रेलरमध्ये पण अजिबात दिसत कॉमेडी बिलकुल नाही आहे. त्यात तुम्ही खूप अग्रेसिव्ह दिसता ट्रेलरमध्ये, आहे. तुमचे लुक्स किंवा तुमचे हे आहे. तो डॉक्टर त्यांचा जेव्हा जो एक हे असतो ना, म्हणजे प्रोफेशन आहे, या प्रोफेशनवर जेव्हा शिंतोडे उडवले जातात, ओहो, तेव्हा जो तो भडकतो तो, आणि भडकल्यानंतर त्या आणि भडकून सुद्धा असा एक प्रॉब्लेम येतो ज्यावेळी की त्यात तो आपलं कर्तव्य बजावायला मात्र विसरत नाही. प्रिन्सिपल त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे त्यांनी, त्या शपथेला तो जागतोय, तो ते करतो काम ते. आणि शेवटी तो सुनून जातो की काय आहे, प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी राहिलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे. हां, हे जे तुम्हाला जे काय करता ते तुमच्यानी करतं, पण जेव्हा तुम्हाला ह्यातला फोल हे कळेल आणि याचं मी करतो याचं महत्त्व कळेल, तेव्हा तुम्ही कधीही माझ्या घरी या, माझे दरवाजे सतत तुमच्याकडे उघडे. तुम्ही यापूर्वी डॉक्टर कधी साकारला होता? मला नाही आठवत आहे. तुम्ही केलाय मी डॉक्टर, तो वेगळा डॉक्टर, पण एवढा मोठा लेंथ वाईज म्हणजे इतका दिसणार मुळात म्हणजे काय माहिती आहे, मला बघितल्यावर कोणी मला डॉक्टरचा रोल देईल असं वाटत नाही. असं नाही आहे. अरे असं कुठं डॉक्टर आणि म्हटल्यानंतर ह्याला कॉमेडी दाखवावा असं जनरली होत नाही. आणि पुन्हा छाप हा प्रकार असतो आपल्याकडे. छाप हा सगळ्यात मोठा प्रकार आहे. इमेज, तुम्ही जे एक इमेज असते ना करून ठरवलेस की मी हा कॉमेडियन, म्हणजे लोक मग त्या ह्याने जातात. चूक नाही त्यांचं, काही चूक नाही. हो, त्यांना आवडतं ते, त्यांना आवडतं ते करतात. आता काहीतरी मस्त असेल, आता काहीतरी मजा आहे वेगळं, अशा वेळी जर तुम्ही तो ब्रेक केला ना, तो त्यांना आवडत नाही. नाही आवडत. मग तो जर तुम्ही जो ब्रेक दिला तो तुम्ही इतका स्ट्रॉंग द्या की त्याच्यात ते येऊन जातील, वाहून जातील. हां, ह्याच्यामध्ये याच्यात काय आहे, ती कॅरेक्टरच तशी वेगळी आहे. डॉक्टर हा मुळात तो सिरियसच आहे डॉक्टर त्याच्यात तो, आणि त्याच्यात तो पहिल्यांदा साधा असतो डॉक्टर आहे, पण त्याच्या जेव्हा
एकंदर प्रोफेशनवर जेव्हा aggressive तेव्हा तो ॲग्रेसिव्ह होतो आणि त्याच्यानंतर तो भडकतो त्याच्यावर. या पूर्ण सिनेमामध्ये तुम्ही आतापर्यंत खूप नव्यानं दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे. खूप तरुण दिग्दर्शक तुमच्याकडे येत असतील, काम करत असतील तुम्ही. साहिल शिरवाईकर, साहिल जेव्हा तुमच्याकडे आला तेव्हा पुन्हा भीती हीच असते की गोष्ट चांगली आहे पण ती एक्झिक्यूट कशी होईल हा पुन्हा मुद्दा असतोच. नाही, मला मुळात म्हणजे काय माहिती आहे, हा सब्जेक्ट जो युनिक सब्जेक्ट असा कधी आलेला, हा सब्जेक्ट घेऊन याच्यासारखा एक यंग मुलगा इंटरेस्ट घेऊन पिक्चर बनवतो, केवढी मोठी गोष्ट आहे ही. हल्ली म्हणजे काय झालेलं, पिक्चर घ्यायचा आणि 4 पैसे कसे निघतील हाच विचार असतो. अच्छा, आईला लय मजा करू, जरा इकडे तिकडे गाणी, जरा लंडन हे असं दाखवा, महत्वाचं आहे. त्याने आपण पैसे कमावू असा हेतू असतो. पण हा हेतू न बाळता समाजाला कुठली गोष्ट पटवून देण्यासाठी, कोणाला सांगण्यासाठी जो प्रयत्न करतो, एक 25-30चा मुलगा असेल, केवढी मोठी गोष्ट आहे. तो प्रोड्यूस करतो की कुठलीही अपेक्षा नाही ठेवतो, त्याच्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे, फायदा होणाऱ्या लोकांना ज्ञान दिल्याचा. पण मॉनिटरी काय फायदा होणार नाही आहे, पैसे मिळणार नाहीत हे माहिती असून सुद्धा. आपल्याकडे मामा रिअलिस्टिक सिनेमे, जगण्याजवळ जाणारे सिनेमे चालतात असं मला वाटतं. आपण आता बाहुबली किंवा इतर ह्या सिनेमांकडे जरी बघत असलो, लार्जर दॅन लाईफ, तरी मराठीला बाळकडू हे रिअलिस्टिक सिनेमांचंच आहे. ही फक्त मराठीचीच गोष्ट आहे. त्यात बाहुबली आणि हे सगळे हिंदीचं गोष्ट आहे. ते हिंदीचा ऑडियन्स हा वेगळा आहे टोटली. मराठीचं एकदम वेगळं आहे. आपला मराठीचं वेगळं प्रेक्षक हा सगळ्याच दृष्टीने वेगळा आहे. पण अलीकडं मराठी हिंदीसारखं करण्याचा प्रयत्न करते किंवा तमिळ सिनेमांसारखं करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? कारण तुम्ही त्या इंडस्ट्रीत काम केलं. मला सांग, काय मला सांग, किती सक्सेस आहे मला सांग तू मराठी फिल्म्सना? काही नाही. बाकीचे सगळे नुसते फुगे आहेत. काही सक्सेस तसं नाही आहे. काय असतं, तुम्ही जेव्हा जी कथा तुम्हाला सांगितली असेल, कथा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 100%. तर त्याच्यात जेव्हा लोक आपल्याला स्वतः रिलेट करतील ना, जी आपली गोष्ट असं जेव्हा त्यांना वाटेल तेव्हाच तो पिक्चर चालेल. करेक्ट. तुम्ही बाहुबली हा त्यांचा रेग्युलर नाही आहे रे मराठी लोकांचा. मराठी लोक हा विचार करतो, आईला हे आमचं घडतं आहे, असं हे आमच्या ह्याचे झाले, तो काकाला पलीकडचं त्याच्या असं झालेलं आहे. कनेक्ट करतात लोक. हे केलं ना की पिक्चर चाललंच म्हणून समजा. खूप दिवसानंतर या लाईफलाईनमधून तुमची एक वेगळी इमेज लोकांना दिसेल डॉक्टरच्या निमित्तानं, आणि वेगळं काम करण्याचा अनुभव तुम्हाला आहे. असे तुम्हाला व्यक्तीच्या कशा भूमिका करायला आवडतात? कॉमेडी आणि विनोद तुम्ही बापच आहात, त्यात काही वाद नाही. पण अशोक सराफ नट म्हणून, कलाकार म्हणून तुम्हाला कसे रोल करायला आवडतात नेहमी? नाही, मला म्हणजे मुळात म्हणजे काय, मला कॉमेडी केली, मी खूप केली. अजूनही मी करत राहिलो. म्हणजे तुम्ही पायोनियर आहात त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे समज चेंजेस केलेला आहे मी. तो पॅटर्नच सगळा चेंज करून टाकला. अगदी. पण आता काय माहिती आहे, करून असं होतं ना, मग शेवटी किती वर्ष करणार ते केल्यानंतर कुठेतरी सॅच्युरेशन येणार. आलेलं नाही अजून. मी अजूनही विचार करतो त्यात की येता कामा नये म्हणून. पण ते आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे ना. काहीही वेगळं करायला तयार आहे, काहीही जे मला करावंसं वाटेल हे सगळ्यात महत्त्वाचं. अगदी. मी त्यांना सांगतो, तुम्ही मला पहिल्यांदा तुमची हे द्या, लिहिलेलं हे द्या. कारण काय असतं, तुम्ही फिल्म लिहिलीत एकदा की फिल्म लिहिल्यानंतर तुमची 1 लाईनमध्ये एक वेगळंच असतं. त्याच्यानंतर स्क्रीन प्ले लिहिला की तुम्ही बदलते. करेक्ट. आणि त्याच्यावर विथ डायलॉगला की आणखी बदलते. करेक्ट. लेअर्स आहेत ते. आणि शेवटी काय महत्त्वाचं काय की तुमची विथ डायलॉग फायनल काय हे महत्त्वाचं. मला डायलॉग, आता तुम्ही बोललात ना, स्क्रीन प्ले आणि वेगळेपण, मला काय आठवलं माहिती आहे का, तुम्ही एकांकिका केली होती ना, ते आठवलं मला आत्ता एकदम. एकांकिका म्हणजे काय होतं ते? लाईन होती नुसती, लाईन अशी की दोन जण चोरी कर. आता काय सुचत ना. मॅ ही एकांकिका तुम्हाला माहीत नसेल तर अशोक मामांनी केलेली आहे. मला वाटतं रमेश पवार होते आणि धुमाकूळ घातला होता एकांकिकेनं. 2 कॅरेक्टर्स आणि एकही डायलॉग नाही, असं होतं ना? काही नाही, डायलॉग होते. बरं. पण काय होतंय, कोणीच नाही स्टेजवर. दोघंच. कुठल्या ज्या ऍक्शन्स होतील अशा ऍक्शन्स होत्या सगळ्या, की कुठल्याही ऍक्शन्स होतील काही नाही. मायमिंग आणि स्लॅपस्टिक कॉमेडी, ह्याचा दोन्ही एकत्र करून आम्ही ती केली होती. त्यावेळेला हाताला नवीन हे होता प्रकार. कधीची गोष्ट आहे ही? जवळजवळ तुम्ही तेव्हा 76-77. म्हणजे तशी सुरुवात झाली. तिथनंच प्रयोगाला सुरुवात ना. प्रयोगच होता तोच प्रयोग होता ना. आता इव्हन तुला सांगतो, कॉमेडीमध्ये का पहिल्यांदा अतिशय सुंदर कॉमेडी होत होती.
म्हणजे 100% राजा परांजपे, राजा गोसावी, अगदी. शरद तळवलकर आणि या लोकांनी केली. सुधीर जोशी. पण ती डायलॉग म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी होती, हां डायलॉग कॉमेडी होती. हां करेक्ट ती होती. थंड याच्यात डायलॉग मारून बनवून आणि अगं मग मला असं वाटतं असं करून ते कॉमेडी फर्स्ट क्लास करायचे. राजाभाऊ तर ग्रेटच होते. राजाभाऊ गोसावी, शरद तळवलकर होय. इझी करायचे काम. होय. म्हणजे त्यावेळेला तर असे नटच नव्हते. सुधीर जोशी सुधीर नंतर माझ्या वेळचा, तुमच्या वेळेला त्याच्या आधीच म्हणता तुम्ही. त्याच्या आधीचं मग ते हे होती ना त्याची हां, stalwarts होते ते. राजा परांजपेचे पिक्चर होते. हां हां म्हणजे लाखाची गोष्ट आणि होय पासून ते होय सगळं. होय होय. त्यात ते वेगळेच हे करत होते. माझा मुद्दा तो होता की ते जे कॉमेडीचे प्रयोग होते ते तिथं जास्त व्हायचे. हां ते तिकडे नंतरच्या ती त्या स्टाईलची कॉमेडी होती. पण नंतर जेव्हा हे झालं तर पहिल्यांदा मी स्लॅपस्टिक कॉमेडी आणि फार्स असा एकत्र केला मी 1971-2 त्यावेळेला मी एक नाटक केलं होतं. एक होता शिंपी, रमेश पवारनेच लिहिलं होतं ते. रमेश माझा एकदम जवळचा मित्र ना, म्हणजे तो माझा असिस्टंटच होता जवळजवळ. तो माझा जबरदस्त फॅन आणि जबरदस्त ब्रिलियंट पोरगा. अच्छा. हां तर ती त्या एकांकीमध्ये पुऱ्या सगळ्या त्या ह्याच्या ॲक्शन्स होत्या. ह्या सगळ्या त्यावेळेला मीच केल्या होत्या. मीच केल्या होत्या. मीच काय करायचं कुठे सगळं मीच ठरवलं होतं. म्हणजे एवढं की मी त्या नाटकामध्ये थ्रूआउट नाटक मी इतका धावायचो की माझा मी सदराचा घालायचो तो पिळायला लागायचा अक्षरशः, एवढा घाम व्हायचा. बिलीव्ह नाही करणार तुम्ही, व्हायचंच होतं ते. काय म्हणजे आम्ही हे दंतकथा ऐकत राहायच्या ना सगळ्या. न काय डॉक्युमेंटेशन झालं नाहीच ना, त्यावेळेला काहीच नव्हतं ना. मला आत्ता म्हणजे भक्ती जाईपर्यंत म्हणत होती भक्ती बरोबर मला बघायचं रे. म्हटलं आता नाही बघायला गेलं कारण ते इतकं हेक्टिक आहे की आम्ही त्याचे 2च प्रयोग करू शकलो फक्त. हो, बाकी त्या लोकांनी 50-60 प्रयोग केले त्याचे, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेने, पुरुषोत्तम बेर्डेने. पण आम्ही नाही करू शकलो कारण ते काय माहिती इतकं हेक्टिक होतं. मी थ्रूआउट धडा मी पळायचो त्याच्यात. म्हणजे त्याला म्हटलं काय रे करूया आता म्हणे इंटरव्ह्यू बँकला सब्जेक्टच नाही रे दुसरं काय नाही. म्हटलं काय नको रे आपण एक काम करूया. तू असं कर रमेश, 2 चोर चोरी करायला बाहेर पडतात, एका राजवाड्यात येतात. त्यावेळेस ज्या ज्या घटना घडतात त्या सगळ्या चोरी करून बाहेर पडतात. पोलीस पाठी लागत आहेत, ते पळत आहेत. पळत सोडून त्यांना पकडतात, त्यांना कोर्टात टाकतात. कोर्टात जाऊन त्यांना सांगितलं जेलमध्ये टाकतात आणि मग ते नंतर जेलमधून सुटतात. एवढी लाईन. ओहो. त्याला म्हटलं लिहायच्यावर काहीतरी. आणि तू बिलीव्ह नाही करणार, तो पोरगा दुसऱ्या दिवशी लिहून आला रे. हो आईला. दुसऱ्या दिवशी नव्याने आम्ही ते बसवायला सुरुवात केली आणि बसवायला त्यातलं प्रत्येक ॲक्शन ती धावपळाची ॲक्शन ते करून इतका घाम येतो ना की आम्ही एकदाच फक्त त्याची रिहर्सल करू शकू. आणि आमचा डायरेक्टर म्हणून आम्ही हे होता फ्रेंड होता मला, त्याला बसवायला होता मी समोर. ते बसायचं समोर. त्याला म्हटलं ह्याच्यात काय चूक होतं ते फक्त तू नोट डाऊन कर. ती आम्ही चूक दुसऱ्या दिवशी सुधारायचो. त्या दिवशी एवढं ताकदच नसायची, एवढं. मला असं वाटतं म्हणजे आता परिकथा वाटतील लोकांना ऐकलं. प्रश्नच नाही. मला असं वाटतं ना त्या काळामध्ये तुमच्यावर जास्त प्रयोग झाले कारण लेखक तसे होते. हां हो तर काय ना, शेवटपर्यंत अशोक पाटोळे जाईपर्यंत लेखक मस्त होते. आता सापडतच नाहीत कुठे. काय असतं काही जणांना लिहिणं जमतं, डायलॉग्स लिहिणं जमतं, पण बांधणं जमत नाही ना. सबनीस साहेब, वसंत सबनीस, बस काय होतं ते. काय रे काय यार, सगळे पण लाईनीत सगळे पिक्चर हिट आहेत बघ त्यांचे, आम्ही केलेले. सचिन आणि मी केले. प्रश्नच नाही. या काळामध्ये आता मी जेव्हा पाहतो, मी आता शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे पण खूप एवढ्या नको बोलत राहतो, जरा लागली तर लागू दे जरा. या सगळ्या टप्प्यामध्ये हमीदाबाई पण केलं तुम्ही तेव्हा, खूप सिरियस रोल पण केले. चौकट राजासारखं पण एक सिनेमा तुमच्याकडे येऊन गेला की अरे अशोक मामा असे म्हणतो, गायला पण तुम्ही छान त्याच्यामध्ये. हे जे प्रयोग आहेत ना हे नंतर पुसट का होत गेले मामा? कारण ठाशीव प्रयोग होते ना, ते दिसत होता तुम्ही सगळीकडे. काय असतं हे प्रोड्युसर पण अवलंबून नसणार रे. आपण काय प्रोड्यूस करतोय त्याला कळलं पाहिजे ना. आता स्मिता तळवलकर होती त्यावेळेस. स्मिता तळवलकरचे ते दोन्ही पिक्चर कळत न कळत काय, चौकट राजा काय, करेक्ट. हा तिने ते वेगळे प्रयोग तिने केले त्यावेळेला. तिने म्हणून ते केले. रिस्क होती. हां मग बाकी कोणी नाही करत ना. तीच रिस्क आता यांनी घेतलेली आहे. ओहो. पण तिचा होता तो कौटुंबिक सब्जेक्ट होता. ह्याचा हा भलताच सब्जेक्ट आहे. ह्याच्या सब्जेक्टचं मेन हे असं आहे की विज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा कॉन्फ्लिक्ट. ओहो. कोणाची हिंमत करून कोणी केलं ना. खरं खरं.
आणि त्यात विज्ञान कसं हे अंधश्रद्धा ही असते. तुमची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. विज्ञान या गोष्टीत आता कुठल्या कुठे गेलेलं आहे त्याचं हे करा. त्यांनी दिलंय. मगाशी बोलता बोलता माधव अभ्यंकरांशी बोलत होतो मी, तर त्यांनी मला सांगितलं की त्यांचे खूप चांगले सीन आहेत आणि स्मशानातला जो सीन आहे, दोघे एकमेकावर भांडतात आणि ते मारायला उठतात तुम्हाला, तो सीन खूपच छान झाला वगैरे. दिग्दर्शनाबद्दल पण बोलणं झालं त्यांच्या. ते म्हणाले की मी एकदा एक स्क्रिप्ट घेऊन गेलो होतो मामांकडं, 8 भूमिका त्यांना करायच्या होत्या, पण ती स्क्रिप्ट झाली नाही. मग मी त्यांना असं विचारलं की 8 भूमिका कोण कलाकार करू शकेल, तर तो एकमेव अशोक सराफ, असं तुम्हाला का वाटलं? तर त्यांनी काय सांगितलं, विश्वास ठेवा, अशोक सराफांना आजही त्यांच्या कोवतीनुसार आणि ताकदीनुसार काम मिळालेलंच नाही आहे, असं त्यांचं मत आहे. मलाही ते पटतं, कारण एक छापामध्ये आपण अडकत जातो आणि अडकवला जातो माणूस त्या छापामध्ये. आणि तुम्ही तुमची कुवत खूप आधीच दाखवून दिली होती ह्या ज्या एकांकिका नाटकांमधनं. आता तुम्हाला जेव्हा ह्या सगळ्या सिनेमांकडे तुम्ही पाहता, आलेल्या सिनेमांकडे, तुम्हाला कशा प्रकारच्या भूमिका कराव्याशा वाटतात? मला वेगळ्या कराव्याशा वाटतात, ज्या मी आत्तापर्यंत केल्या त्यापेक्षा. काही असू शकतील त्या. तो एका विलन असू शकेल, तो एक सेंटिमेंटल असू शकेल, कनिंग असू शकेल, कसा असू शकेल, निर्णय हे असू शकेल, पण काहीही वेगळं, कॉमेडी सोडून. कॉमेडी हा एखादा बॅकग्राऊंड असू शकतो, पण त्याचा बॅक असेल असू शकतो, पण करतोय ते वेगळंच काहीतरी करतोय, तोंडावर हसतोय. मला वाटतं विलन खतरनाक होईल. विलन अर्थातच खतरनाक करा. मी केलेलं आहे विलन, केलेलेच आहात तुम्ही आत्ता पण. या संसार मधला हो, या ह्याला म्हणतोय मी. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एक नवीन असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. या लाईफलाईनमध्ये खूप नवे कलाकार पण तुमच्यासोबत आहेत. हेमांगी कवी आहे, शर्मिला शिंदे आहे. तर या कलाकारांबरोबर तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा हे कलाकार कसे असतात तुमच्यासोबत? तुम्ही कसे त्यांच्याबरोबर जुळवून घेता? हे कलाकार आहेत आणि कलाकार त्याच्याबरोबर फॅन्ससुद्धा आहेत रे माझे. काय 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 नशीब आहे बघ. सगळे डिवोटेड आहेत आणि सिन्सिअर आहेत सगळे. ते माझ्याबरोबर काम करतात, मग करतात बाबा माझ्याबरोबर. मी जर म्हटलं असं की जरा हे असं, तर ऐकतात सगळे. ऐकणारच की ऐकतात. म्हणजे अरे असं सांगू नको रे तू, असं नाही आहे. पण मामा तुमचा अनुभव केवढा मोठा आहे, कळला पाहिजे ना तो. प्रश्नच नाही. हरकत अनुभव असू दे, पण निदान मी काय सांगतो ते तरी कळलं पाहिजे. पण ते काय काही जण कळतं, काही जण, मग बरेच जण, म्हणजे जवळजवळ सगळेच. मला असं वाटतं ना, मराठी इंडस्ट्रीने एकदा मामांसमोर एक वर्ग घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदा वर्ग घेतला पाहिजे आपल्या इंडस्ट्रीचा. नाही, वर्ग काय होतं आणि काय नाही होतं, काय करायला पाहिजे. सगळे शिकतील असं नाही. काय करायला पाहिजे मी सांगू शकत नाही. हे प्रसंगानुरूप ठरत असतं, त्या वेळेला ठरत असतं. ते काय करायला पाहिजे, अमुक याच्यावर काय करायला पाहिजे, अरे असं कर, असंही करता येते, तेही कळायला पाहिजे. खरी गोष्ट. अरे नाही, हे दोन्ही त्यापेक्षा ते तसं केलं तर बरं होईल, हेही यायला पाहिजे. मग तो त्या वर्गात काय उपयोग आहे मला सांगतो वर्गाचा. आता ना मला खरं खूप इच्छा आहे हा इंटरव्ह्यू लांबवण्याची, म्हणजे मोठा करण्याची, पण लाईमलाईटचा इंटरव्ह्यू आहे त्यामुळे हा सिनेमा सेंट्रिक असणार आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या साक्षीनं की एकदा मित्रमंडळावर आपण आपला इंटरव्ह्यू करायचा आहे. आणि तो म्हणजे बुकिंग. हे बुकिंग आहे. मी माझा रुमाल टाकला आहे. आणि तुम्ही मला ती मुभा द्या आणि ती वेळ द्या. मी आपल्याला नाही म्हणूच शकत नाही, कारण हे पत्रकार वर्ग हे नंतरची गोष्ट आहे. पहिले तुम्ही माझे मित्र आहात. सर हा तुमचा मोठेपण आहे. तर मामांची ही मुलाखत आपण इथं थांबूया. लाईफलाईन हा त्यांचा सिनेमा 2 ऑगस्टला येतो आणि जसं मामा म्हणाले, खूप मी ट्रेलर पण पाहिला, तुम्ही ट्रेलर जरूर पहा. मामांची वेगळी भूमिका दिसते. मामा असे आत्तापर्यंत मी बघितलं नव्हतं बऱ्याच काळामध्ये. ॲग्रेसिव्ह आणि पण डॉक्टर, तो जो एक खाक्या असतो तो दिसतो आणि बघायला छान वाटतं. तर हा सिनेमा जरूर थिएटरमध्ये जाऊन पहा आणि कसा वाटतो सांगा. सर सोशल मीडियावर आहेत, मीही आहे. तर मी इथं थांबतो. मामा तुम्ही आवर्जून आलात, थँक्यू व्हेरी मच. पण मित्रमंडळीमध्ये आपण भेटायचं आहे. मी इथं थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर कळवा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.